प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराची साथ हाच वटपौर्णिमेचा खरा अर्थ. आपण सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, सकाळची सुरुवात बघा. आज अंगणात सडा रांगोळी काढून केली. तुळशीपुढे पण छान अशी रांगोळी काढली. आणि बघा, तुळशीपुढे छान अशी रांगोळी काढलं ना की घर एकदम म्हणजे घरचं वातावरण जे आहे आपलं एकदम प्रसन्न वाटतं बघा. तर तिकडे बघू शकता तुम्ही, अजून मुलं वगैरे गाढ झोपलेली आहे. आणि बघा मस्त असं टीव्हीवर इकडे तर मैत्रिणीनं बघा इकडे मस्त अशी आपली सकाळी गॅसची पूजा करून घेतली. आणि इकडे बघा डाळ शिजायला टाकली आत्ताच. आणि इकडे आपला मस्त सकाळची चहा शिजायला लागले. मस्त गरमागरम चहा पिऊन आता पुढच्या कामाला लागायचं बघा. चला आता अगोदर मस्त असं आपण गरम चहा पिऊन घेऊया. चहा पिला का एकदम मस्त फ्रेश वाटते, मग लागूया पुढच्या कामाला आपण. तर हे बघा अजून झोपलेत, 8 वाजत आली. तर मैत्रिणींना बघा इकडे सुंदर असं आपलं देवपूजा करून घेतली. आता मस्तपैकी देवपूजा झाल्याशिवाय घरात वातावरण छान वाटत नाही. मग किती पण घर आवरा, साफसफाई करा, देवपूजा केलं तरच मग घर आपलं प्रसन्न वाटतंय बघा. तर इकडे बघा मुलींनी फुलं किती आणलेत. गजरा करायचं चालू आहे बघा इकडे मुलींचं. या गजरा कोणाला करायलास तू? हां, आणि पप्पाला एक आहे ना, मम्मीला एक, पप्पाला एक, मगाशी म्हणजे काकाला पण एक करूया काय. आणि इकडे बघा सन्निधीनं पण गजरा करायला लागल्या. मुलींनी आज मम्मीचं एक काम हलकं केलंय बघा. एवढी फुलं आणून गजरा करून द्यायला मम्मीला. तर मंडळी बाहेर झणझणीत कट निघालाय. झणझणीत कटाचे आमटे आपण बनवलं इकडं. मस्त धुवा निघाला यात नाही. तुम्ही बघू शकता ताईनो, किती छान अशी कटाची आमटी तयार झालेली आहे. चला त्यात आपण फायनली कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीरीशिवाय कटाची आमटी अपूर्ण आहे. आणि कटाच्या आमटीशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक पण अपूर्णच आहे. पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये बघा कटाची आमटी म्हणजे किंग आहे, किंग. चला, श्वेता आज मधील आहे म्हणताना काम पटापटा व्हायला लागले. आज 11 वाजेपर्यंत सकाळी आपलं वट सावित्रीचं पूजेचं टायमिंग आहे म्हणताना पटपट आवरून घेतलंय बघा. डाळ शिजले, पुरण वाटलंय, कणिक मळले, आमटी पण झाली. आता थोडंसं भात करायचं आणि पोळ्या लाटायचं आणि मस्त मेकअप करायचा. जेवढ्या वेळा आपल्याला स्वयंपाकाला नाही लागला ना तेवढ्या वेळा आता आपल्याला मेकअपला लागणार आहे. त्यामुळे पटपट आवरूया. तर गाईज बघा इकडं मस्त अशी टम अशी फुगलेली पोळी रेडी आहे. हां, मला तर फुगलेली पोळी पलटायलाच येत नाही. गाईज बघू शकता तुम्ही किती छान अशी पोळी फुगलेली आहे काय. बघा ही साडी मी आज वटपौर्णिमेला वेअर करणार आहे. तर ही साडी तुम्ही परवाच्या ब्लॉगमध्ये बघितली. मासातल्या ब्लॉगमध्ये बघा मम्मीला मी ही साडी नेसवली होती. सेमी पैठणी आहे. तर आज मी याची घडी मोडणार आहे. अजून मम्मी याचं ब्लाऊज पण कट केलं आहे, तुम्हाला दाखवते. हे बघ, ब्लाऊज सुद्धा कट केलं आहे. अजून ब्लाऊज तसंच आहे. पहिल्यांदा मीच वेअर करणार मम्मीची साडी, मग मम्मीला देणार आता. हे बघा अशी आहे साडी. चला मस्तपैकी आवडूया. तुम्हाला आवडल्यानंतर दाखवते कशी वाटते. त्यांची तयारी चालू आहे बघा गाईस. सगळे सोडून गेले गाईस. मावशी येणार नाही ना? मला लेट झाला आज. मावशी येणार नाही तर मावशी ओ मी घेतो. बरडा तुम्ही घरात बसून या लवकर. हां, तर गाईज एक तर लेट झालाय. बघा लोक कसा वाटतोय. ब्लाऊज वेगळं, साडी वेगळं. मग लांब आगी दिसू दे तर गायसला दिसू दे तर. अरे गडबड सगळे गेलेत, 1 वाजलेत. बाय बाय. बोला आबा.
टोकाला येऊन मग चाललोय आम्ही. सकाळी पहाटे 5ला उठून सुद्धा आमच्या आवडली नाही. सगळ्या सोडून गेल्या बघा, आम्हाला तृप्ती आणि मी तेवढं राहिलो आता देवळात. तर मैत्रिणीनं बघा घरातली सगळी कामं आवरली, स्वयंपाक आवरलं आणि मस्त मेकअप वगैरे करून आत्ता आम्ही आलोय बघा वडाच्या पूजेसाठी. तर इकडे बघू शकता मैत्रिणीनं तुम्ही सगळ्या बायका किती भक्तिभावाने पूजा करायला चालू केलीत. तर वर्षातून एकदाच येणारा हा सण असल्यामुळे प्रत्येक विवाहित स्त्रियासाठी बघा खूप खास असतो. तर मैत्रिणीनं आपण लहानपणापासूनच बघा आई आजी यांना ही पूजा करताना बघायचो आणि आज आपणही त्याच परंपरेचा एक भाग आहोत. हीच खूप आनंदाची गोष्ट आहे. पूजा करताना बघा मन एकदम शांत होतं. देवाकडे एवढीच प्रार्थना करते की माझ्या नवऱ्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख लाभो. तसेच आपल्या सगळ्यांच्या संसारात प्रेम, विश्वास आणि आपुलकी कायम राहो. प्रत्येकाच्या घरात आनंद, भरभराट आणि समाधान नांदो. वटपौर्णिमेच्या पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा करते. अशा सणांमुळे आपली संस्कृती, परंपरा आणि एकमेकांशी असलेलं नातं बघा अजून घट्ट होतं. वर्षातून एकदा का होईना सगळ्याजणी एकत्र येतो, भेटतो आणि आनंदाने हा दिवस आपण साजरा करतोय. देवाकडे एवढीच प्रार्थना की प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट कायम राहो. चला मैत्रिणींनो, आता वडाला फेऱ्या मारून पूजा पूर्ण करूया. चला तर मैत्रिणींनो, आता आपण वडाला फेऱ्या मारूयात. प्रत्येक फेरीसोबत बघा देवाकडे एकच प्रार्थना केली की माझ्या नवऱ्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कायम सुख लाभो. आमच्या संसारात प्रेम, विश्वास आणि आपुलकी अशीच कायम राहो. देवाने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट ठेवावी हीच मनापासून प्रार्थना केली. आंटी बघा इकडं. मग काय मैत्रिणींनो, पूजा झाली की मग आपली खरीच धमाल सुरू होते. ती धमाल कसली? ती धमाल म्हणजे आपलं फोटो सेशन. कोणी म्हणत होतं अगं इकडं बघ, कोणी म्हणत होतं अगं ही पोज दे, तर कोणी व्हिडिओ काढण्यातच बिझी. हसता हसता फोटो कधी झाले, कधी व्हिडिओ झाले तेच कळलं नाही. अशा मैत्रिणी असल्या की प्रत्येक सणाची मजा काही वेगळी असते बघा. तर कोणी म्हणत होतं आपण अशा व्हिडिओ काढूयात, कोणी म्हणत होतं खूप गडबड झाली, कोणी म्हणते माझ्या साडीचा पदरच व्यवस्थित झाला नाही, कोणी म्हणतं ते माझ्या निर्यात व्यवस्थित झालं नाही. बाप रे बाप, खरंच ती एक मज्जा वेगळी असते बघा. अशा छोट्या मोठ्या क्षणामुळेच आपण सणाच्या आठवणी खूप खास बनवतो. आनंदाने भरलेला हा क्षण मनात ठेवून बघा आता मैत्रिणीनं आम्ही निघालो घराकडे. तर मंडळी श्वेता आणि मी चाललोय बघा आता बनाळीला. जतमधले कार्यक्रम सगळं उरकलं, आता बनाळीला जाऊन शेकाबाईला वगैरे नैवेद्य दाखवून पाया पडायचं म्हणलं आज पौर्णिमा. चला बनाळीला जाऊया. तर मंडळी आम्ही आलोय बघा आता बनात. आणि हे बघा किती पडलेत जांभळा इकडं. आणि हे बघा मोठं वडाचं झाड दिसते ना तुम्हाला. इथं आम्ही अगोदर गावाकडे असताना दरवर्षी इकडे यायचो पूजेला. गर्दी कमी झाल्या, दिवसभर गर्दी असते, आता गर्दी कमी आल्या. काहीच क्लिअरिटी थोडंसं मोबाईलला आता कमी असेल. दिवसभराच्या व्हिडिओमध्ये काय झालं, ह्यांचा मोबाईल होता माझ्याजवळ, त्यामुळं कॅमेऱ्याची क्लिअरिटी थोडी चांगली आहे त्यांची, माझ्या मोबाईलची क्लिअरिटी थोडीशी कमी आहे. त्यामुळं सांभाळून घ्या. एकाच व्हिडिओमध्ये वेगवेगळं क्लिअरिटी आल्यामुळे थोडंसं तुमचं हे होईल, म्हणजे बघण्यात थोडंसं मूड चेंज होईल. पण मूड चेंज करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता अगोदर बघा आम्ही फड शिंपडणार आहे, 5 कळशी फड शिंपडणार आणि आई शेकाबाई दर्शन वगैरे घेऊन आम्ही परत निघणार आहे बजतला.
आईच्या चरणी डोकं टेकवलं आणि मनातलं सगळं तिच्यापाशी सोपवलं. बाकी सगळं तिच्या इच्छेवर म्हणलं. जय आई बनशंकरी, आई जगदंबे. मंडळी तुम्ही बघू शकता इकडे बनाळीतल्या सगळ्या आमच्या महिला इकडे येऊन बनात एक मोठं वडा झाड आहे, मग तुम्हाला दाखवली ना, तर इकडे येऊन वडपूजा करतात बघा. दोन रील परत नाहीत.